नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज माझ्या घरी चिकनचा बेत आहे। तुमच्याकडे काय आहे ते कमेंट करून सांगा। तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय तेही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला। चला मग चिकन कापून धुवून घेतलं, त्याला आले लसणाची पेस्ट लावली, वरून थोडे कोथिंबीर लावते। कोथिंबीर पण लावून होत आली। आता मसाले लावूया। त्यासाठी हळद, मिक्स मसाला, हा गरम मसाला आणि काश्मीरी पावडर लावून घेते। हा गरम मसाला मी घरीच बनवलाय आणि त्याचा व्हिडिओ मी टाकलाय यूट्यूबवर, माझ्या चॅनलवर। तेल गरम केलं, तेजपत्ता टाकला, कांदा टाकला। आता जरा परतून घेऊया कांदा। छान परतून होतोय बघा, गुलाबी होत आला। आता आलं लसणाची पेस्ट टाकूया आणि तीही परतून घेऊया। ती छान परतून झाली आहे। त्यात आता मसाले टाकूया। हळद, काश्मीरी पावडर। काश्मीरी पावडरने कलर छान येतो, ते परतून घेऊ। हा मिक्स मसाला आणि एक सिक्रेट मसाला टाकते, तो म्हणजे हा बघा एव्हरेस्टचा चिकन मसाला। त्याने पण थोडासा स्वाद छान येतो। आणि मी तेल कमीच टाकते, कारण आम्हाला तेल कमी लागतं। तुम्ही जास्तही टाकू शकता। जास्त तेल टाकल्यामुळे चिकनवर चांगली करा येते तेलाची। मसाले परतून होत आले बघा। त्यात आता कोथिंबीर टाकू। फोडणीत कोथिंबीर टाकतेच मी नेहमी, माझे व्हिडिओ बघत असेल तर कळेल। त्याने स्वाद छान येतो। आता मॅरिनेट केलेले चिकन 20 मिनिटं होऊन गेलेत। आता मी टाकून घेते। ते परतून घेते। बाकीच मस्त छान कलर येतोय, परतून होत आलाय। त्याच्यावर आता झाकण ठेवूया थोडं, 5 मिनिटं, पाणी सुटेल म्हणून। 5 मिनिटं होऊन गेलेत, पाणी सुटलं बघा। आता ते परत जरा एकदा परतून घेऊ। परतून होत आलंय झालं। त्यात आता मसाला टाकते। हा गोडा मसाला म्हणतात त्याला। आलं, कांदा, खोबरा, आलं, लसूण, हाही मसाल्याची रेसिपी मी टाकली आहे। दोन्ही मसाल्यांची रेसिपी एकत्रच टाकलेत। तुम्ही माझं चॅनल ओपन केलं तर तुम्हाला दिसेल। याने चिकनला ग्रेव्ही होते आणि चिकन पण चवदार होतं, छान स्वाद येतो, छान लागतं। आता झाकण ठेवूया। 10 मिनिटं झाकण ठेवलं तर अजून पाणी सुटेल बघा। पाणी सुटलंय, मी पाणी टाकलेलं नाही, चिकनलाच पाणी सुटलंय। 2 मिनिटं परत परतूया। चिकन शिजत आले बघा। त्यात मीठ टाकू। मीठ टाकून झालं, आता कोथिंबीर टाकते। चिकन शिजत आलेलं आहे। आता बाजूला ठेवूया उतरून आणि जेवण वाढून घेऊया। चला मग जेवायला या। आणि रेसिपी आवडली तर कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज।